उमेदवारी डिक्लेअर झाली आहे. त्याचबरोबर मला माझ्यावर एक जबाबदारी आमच्या पक्षाने टाकली, ती आम्ही अत्यंत खंबीरपणे निभवणार आहेत. माझ्या उमेदवारीसाठी फॉर्म भरण्यासाठी आदरणीय सपकाळ साहेब येत आहेत. त्याचबरोबर बहुजन हृदय सम्राट आमचे मार्गदर्शक महादेवजी जानकरजी येणार आहेत. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष भन्साळी साहेब, सगळे लोक माझ्या पक्षासाठी, जिल्ह्यातले बरेचसे लोक येतील आणि त्यासाठी मी 12:30 वाजता ते काँग्रेस कमिटी देणारे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन, हार घालून मी फॉर्म भरायला तिथून जाणार आहोत. नाही, माझ्याशी काही संपर्क झाला नाही, कारण माझी उमेदवारी मलाच माहिती नव्हती की डिक्लेअर होईल. कारण काँग्रेसमध्ये असं काही एका माणसाला प्रोजेक्ट करून करत नाही, मग त्याला मॅनेज करता येईल. असं काय 5-6 नावं असतात, प्रत्येकाची त्यांचे पॅरामीटर्स लावतात, त्यांना कसं वाटतं त्या पद्धतीने करतात आणि त्या पद्धतीने माझं हे नाव फायनलाइज केलेलं आहे. तर ते मला कालच कळलं संध्याकाळी. मला कालपर्यंत माहिती नव्हतं, पण काल संध्याकाळी कळलं. तर त्यामुळं कोणी संपर्क साधायचा काही विषयच नाही. आणि संपर्क साधला असता तरी मला एकदा आमच्या वरिष्ठांकडनं आम्हाला एक ग्रीन सिग्नल आला की आपल्याला लढायचं आहे. तर आम्ही त्यांना त्या गोष्टीला आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पुढे जातो. थांबा म्हणले की थांबतो, जा म्हणले की जातो, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि अजून शासित एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आहे. तेच म्हणतो मी, अजितदादांचं जे काही दुःखद निधन झालेलं आहे, की एक कर्तबगार महाराष्ट्रातला पुरुष आमचा नेता जर गेलेला असेल आणि त्या संदर्भातले काहीच तुम्ही त्याच्या परिणामात म्हणजे काहीच त्याचं कन्क्लुजन येत नसेल, तर त्या संदर्भात आम्हाला असं वाटतं की मग आपली न्यायव्यवस्था, आपली सगळं म्हणजे गृह मंत्रालय किती कमकुवत झालेलं आहे. म्हणजे एखाद्या अजित पवारसारख्या एक स्टॉलवर्ड नेत्याला जर काही FIR तुम्ही दाखल करून घेत नसाल, तर सर्वसामान्य माणसाची काय गत. तर या संदर्भातली आपला ॲक्सिडेंट झाला तरी FIR नोंदवून घेतात. मग हा तर मोठा ॲक्सिडेंट आहे आणि अक्षम्य चूक आहे. मी त्याला क्षमाच करू शकत अशी चूक आहे. कोणाला तरी जबाबदारी टाकली पाहिजे. त्यासाठी आम्ही FIR नोंदवला तर मी आमच्या प्रांताध्यक्षांना सांगेल की आपण थांबायला हरकत नाही किंवा काय त्यानंतर आमची पुढे चर्चा करून फायनल निर्णय घेऊ. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.